जस्ट एक फाईल जनरेट केली न्यू drawing1 अशा टाईपची. आता आपण ह्या drawing1 मध्ये काय करणार आहे, तर आपल्याला आता ड्रॉ करायचं. मग जसं मी लास्ट टाइम शिकवलेलं, काय शिकवलं होतं की आपल्याला लिमिट द्यायची. तसं लिमिट इथं बघा खाली दाखवते बघा, लिमिट टाकली का मी कमांड टाईप केली. हो. हो, लिमिट्स झालं. त्यानंतर एंटर, स्पेसिफाय लेफ्ट कॉर्नर ऑनर ऑफ 00. ओके, इथं विचारते बघा तुम्हाला. आणि स्पेसिफाय अप्पर राईट कॉर्नर. मग आता तुम्ही इथं काय करणार आहे, चेंज करणार आहे. तर किती करायचं आहे, 219,270. एंटर. बरोबर आहे का. शिकवलेलं लाईन म्हणजे काय, सिंपल एल टाईप करायचं, स्पेस द्यायचं. तुमचं लाईनचं फर्स्ट पॉईंट सिलेक्ट करेल, सेकंड पॉईंट जो काही तुम्हाला लेंथ हवी आहे किंवा विड्थ हवी आहे, मला आता हवी आहे 200, मग मी 200 दिली. त्यानंतर टॅब दिला तर तुम्हाला त्याचं अँगल विचारतं, मग या अँगल 0 दिला, एंटर केलं तर तुम्हाला स्ट्रेट लाईन भेटली. आता ही स्ट्रेट लाईन 200 दिल्यामुळं तुमच्या बॉक्सच्या बाहेर दिसते, म्हणून झूम आउट झूम इन कमांड यूज करून मी तिला फिट टू डिस्प्ले केलं जरा कमी. आता मला एवढी मोठी नको आहे, मग डिलीट मारली. परत मी काय करते, एल स्पेस, परत लाईन काढायची मला. फर्स्ट पॉईंट स्पेसिफाय करायला सांगितलंय, इथं मी फर्स्ट पॉईंट स्पेसिफाय घेतला. त्यानंतर इथं बघा, इथं 50-36 जसं मी लेंथ वाढवेल तसं ते ब्लू मध्ये दिसतं ना त्याची लेंथ, ती लेंथ चेंज करायची. मग कशी चेंज करणार, तर आता मला 50 हवी आहे, मग मी जस्ट 50 टाईप केलं. टॅब प्रेस करायचं. त्यानंतर टॅब प्रेस केल्यावरती काय करतं की ते तुम्हाला पुढची क्वांटिटी किंवा पुढचं डायमेन्शन विचारतं की जे तुम्हाला त्या लाईनला द्यायचंय. मग ते कोणतं आहे, तर तुमचं अँगल. मग मी अँगल 0 प्लेस केला आणि फक्त एंटर क्लिक केलं. तुमची लाईन कंप्लीट झाली. आता ही एक लाईन ड्रॉ केली मी. आता मला काय अजून हवंय, मला ह्याच लाईननी रेक्टँगल ड्रॉ करायचंय. मला रेक्टँगल सेपरेटही ड्रॉ करता येतो, पण मी आता काय करते, जस्ट लाईननी ड्रॉ करते. ओके, सो एकदा बघा मी कसं करते. त्यानंतर मी काय केलं, मला परत हाईट हवे, लेंथ हवे 30, सो मी 30 दिली. त्यानंतर टॅब दिल्यावर ते अँगल विचारते 90 मला तिथे दाखवते, मग 90 हवंय, म्हणून मी एंटर दाबलं. तुमची लाईन कंप्लीट झाली. त्यानंतर अगेन मला ज्या डिरेक्शनला हवंय लाईन, त्या डिरेक्शनला मी माझा फक्त कर्सिओ फिरवतीये, म्हणजे माऊस मूव्ह करते. असं माऊस मूव्ह केला ना की तो कर्सिओ ऑटोमॅटिक फिरतो. मग मी माऊस मूव्ह केल्यावरती काय होईल, तिथं ते तुम्हाला दाखवतो कोणत्या साईडला घेतलंय ते. मग मी आता मला किती हवंय, 20 हवे समजा लेंथ, सो मी 20 दिली. त्यानंतर टॅब प्रेस केलं. टॅब प्रेस केल्यावर त्याने अँगल विचारतो. मी अँगल मला हवाय 180, सो आय प्लेस दॅट अँगल 180. एंटर. युअर लाईन इज ड्रॉन. देन मला अजून काय हवंय, तर मला हीच लाईन खाली घ्यायची. मग किती खाली घ्यायचे, तर समजा मला 20 खाली घ्यायची, 20 लेंथ. देन अगेन 20 लेंथ दिली. टॅप केलं. टॅप केल्यावरती त्याने पुढचा अँगल विचारतं, तो मी अँगल 90 प्लेस केला. त्यानंतर सिंपल एंटर दाबलं. जोपर्यंत तुम्ही डबल क्लिक करत नाही तोपर्यंत ते लाईन कमांड तुमची व्हॅनिश होत नाही किंवा ते लाईन कमांड फॉलो करणं बंद करत नाही. ओके, मग मी काय केलं, त्याच कंटिन्यू केलं त्याच कमांडमध्ये. त्यानंतर पुढं मला काय हवंय, पुढं मला अजून एक लाईन हवी आहे. त्या लाईनची डायमेन्शन मला समजा 20 हवे, सो आय प्लेस दॅट 20. देन अगेन टॅब, अँगल विचारतो, अँगल 180 इज इट, सो 180 दिलं. त्यानंतर मी परत काय केलं, आता मला ही लाईन वरती घेऊन जायची. मग मी वरती घेऊन निघाले, पण माझी क्लोज लूप कंप्लीट असायला हवी आहे. मग मी ते काय करते, तर मला क्लोज लूप नको आहे, मला ह्या एंड पॉइंटला माझी लाईन कंप्लीट झालेली पाहिजे. म्हणून मग मी काय केलं, तो जो एंड पॉइंट आहे त्या पुढच्या याचा तो सिलेक्ट केला आणि तिथं तुमचा पॉइंट सिम्पली भेटला. मग असं भेटल्यावरती काय करायचं, अगेन एंटर आणि एंटर. जेव्हा तुम्ही डबल एंटर क्लिक करता त्यावेळेला तुमचं ती लाईन कमांड इरेज झालेली असते किंवा व्हॅनिश झालेली असते. आता काय झालं बघा, मी जस्ट त्याला ड्रॉ केलं तर काय होतंय, म्हणजे मी एक कोणताही पॉइंट सिलेक्ट नव्हता केला एड होताना, म्हणून मग त्यांनी दुसरा पॉइंट कंप्लीट घेतलं. सो आता काय करायचं, त्या लाईनला सिलेक्ट करायचं आणि तो जो ब्लू पॉइंट मला हलवायचा आहे त्याला तुमचा माऊसचं लेफ्ट साईडचं जे कर्सिव्ह आहे तो क्लिक करायचा आणि तो क्लिक केला, पकडलं की त्याला आपल्याला मूव्ह करता येतं. मूव्ह कुठंपर्यंत करायचे, तर ह्या लाईनच्या एंडपर्यंत. अजूनही झालं नाही, मी परत एकदा जाते एंडच्या पॉइंटला आणि प्लेस करते.
झालं का? तरी देखील नाही झालं, मग सेम सिम्पली आता ऍक्च्युली काय झालंय, आपल्याला ते लाईनचा एंड पॉइंट जो आहे, स्टार्ट पॉइंट एंड पॉइंट, तो दिसत नाहीये. मग तो दिसण्यासाठी काय करायचं? आता बघ मी काय केलं, मी लाईन प्लेस केली आहे पण हा एंड पॉइंट मॅच नाही होत आहे. सो अशा वेळी मी कुठली कमांड यूज करेन, तर एक्सटेंड. एक्सटेंड कमांड यूज केली, एक्सटेंड टाईप केलं सिम्पली आणि एंटर दाबलं. आता त्याने काय विचारतंय, सिलेक्ट बाउंड्री एज, म्हणजे मला इथपर्यंत एक्सटेंड करायचे. मी ती लाईन सिलेक्ट केली, स्पेस क्लिक केलं आणि त्यानंतर सिम्पली मला जी लाईन एक्सटेंड करायचं त्या लाईनवरती क्लिक केलं. तुमची लाईन तिथपर्यंत एक्सटेंड झाली. आता मला काय हवंय, तुमचे एक्सटेंड झालंय पण काय झालंय की तुमची ही जी लाईन आहे, ही लाईन ह्या लाईनच्या आतमध्ये येते. सो मला काय करायचंय, तिला ट्रिम करायचंय. मग ट्रिम करताना काय करायचं, म्हणजे मला ती पुढची लाईन नको आहे, तर TRIM ट्रिम टाईप केलं. टाईप केल्यावरती ते काय विचारतं, सिलेक्ट कटिंग एजेस. मग आता कटिंग एजेस म्हणजे काय, तर मला हे पण हवंय आणि हे पण हवंय ऍज अ कटिंग एज. म्हणून मी दोन्ही सिलेक्ट केलं, सिम्पली स्पेस बटन दाबलं आणि त्यानंतर फक्त जे नको आहे त्याच्यावरती क्लिक केलं. ठीक झालं का? त्यानंतर परत एस्केप बटन, त्याच्यामधून बाहेर निघले त्या कमांड मधून, आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर तुमचं मला जी जिओमेट्री हवी आहे ती जिओमेट्री कंप्लीट झालेली आहे. दिसलं? आर यू गेटिंग? नो. यस. काय प्रॉब्लेम आहे, काय समजलं नाही विचार. पेपर सांगायचे ट्रिप काय टाकलं तुम्ही तेच कळलं नाही. अच्छा, ट्रिम कमांड समजली नाही, ठीक आहे. ट्रिम कमांड मी तुला ह्या एक जॉमेट्रीच्या बाहेरच्या साईडला एकदा ड्रॉ करून दाखवते कशी असते. आता ही तुझी जॉमेट्री आहे, मला काय हवंय, माझ्याकडे एक लाईन आहे अशी. ओके, सिम्पली मी तिला एकच लाईन ड्रॉ करते आणि दुसरी एक लाईन आहे अशी. ओके, दोन लाईन आहेत. आता मला काय हवं, तर हे जे पुढचं दिसतंय ही लाईन मला इथून पुढं नकोय, अर्ध्यापासून पुढं जिथं ही एक ह्याला कट करते तिथून पुढं. सो मी काय करेन, अशा वेळी ट्रिम कमांड यूज करायची. ट्रिम कमांड दोन ठिकाणाहून घेऊ शकता. मी जसं इथं तुम्हाला सांगितलं टाईप करायचं, दिसतंय इथं मी टाईप केलेलं TRIM. दिसतंय? दिसतंय का पुढं? येस मॅम. हा, मग ट्रिम कमांड टाईप करा. अदरवाईज अनदर वन ऑप्शन आहे तुमच्याकडं, इथं वरती जो तुमचा मॉडिफाईड टूलबार आहे हा वाला, हा मॉडिफाईड टूलबार, ह्या मॉडिफाईड टूलबार मध्ये हे जे दिसतंय ना, हे येस. ह्याच्यामध्ये ट्रिम आणि एक्सटेंड ह्या दोन्ही कमांड आहेत एकाच काय म्हणू शकतो आयकॉनच्या अंडर. मग मला ट्रिम हवंय, सो मी ट्रिम सिलेक्ट केलं. ट्रिम सिलेक्ट केल्यावर ते परत एकदा विचारतं की तुमच्या कटिंग एजेस सिलेक्ट करा. सो मी कटिंग एजेस सिलेक्ट केला. ओके, कटिंग एजेस म्हणजे काय, तुम्ही ज्या दोन लाईन सिलेक्ट केलेत त्या लाईनच्या मध्ये किंवा त्या लाईनच्या बाहेर असलेला प्रत्येक कंपोनंट डिलीट होईल जर त्या लाईनला छेद करून किंवा इंटरसेक्शन करून पुढे जात असेल तर. पण मला काय करायचंय, मला दुसरा कुठलाही कंपोनंट नाही करायचंय ट्रिम, मला ती लाईनच ट्रिम करायची. म्हणून मी काय केलं, त्या दोन्ही लाईन सिलेक्ट केल्या आणि मी जस्ट म्हणलं की मला आता हा नकोय, इकडची लाईन नकोय. आता मी पहिला सिलेक्ट केलं पण परत स्पेस दाबायचं राहून गेलं, त्यामुळे ते काय म्हणतं अजून तुमचे मल्टिपल ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. म्हणून मग मी परत स्पेस एंटर केलं. मग आता ते विचारते कुठलं कंपोनंट नकोय, मग त्या कंपोनंट वर जायचं आणि जस्ट राईट क्लिक करायचं. तुमचं समोरची जी ट्रिम करायची ती ट्रिम कमांड युजफुल होईल. समजलं? येस. आता कळलं, जाऊ पुढं? हो. ओके फाईन. आता मी तुम्हाला ट्रिम कमांड सांगितली. आपण जसं तुम्ही जर इथं पाहिलं तर लाईन झालंय, सर्कल झालंय, आपलं आर्क झालंय. लाईन कशी ड्रॉ करायची सिम्पली सांगितलं, सर्कल कसं ड्रॉ करायचं ते देखील सिम्पली सांगितले. पुन्हा एकदा दाखवते. आता मला काय हवंय, इथं ह्या कॉर्नरला एक सर्कल हवंय. सो मी गेले इथं, मला सेंटर रेडियस वाला सर्कल हवंय, मी ते सिलेक्ट केलं सेंटर म्हणून. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर लास्ट टाइम मी इथं गेले ना की तुम्हाला प्रत्येक वेळी मिड पॉइंट एंड पॉइंट क्लिक होत होते किंवा क्लिअर होत होते, आता ते होत नाहीये. मग ते काय झालं असेल, तर इथं खाली यायचं, स्नॅप मोड असतो, स्नॅप मोड मध्ये जाऊन स्नॅप सेटिंग मध्ये जायचं. स्नॅप सेटिंग मध्ये गेलं ना की तुम्हाला ते विचारतं तुम्हाला कोणतं ट्रॅकिंग हवंय.
स्नॅप और ग्रिड, की पोलर ट्रॅकिंग, की ऑब्जेक्ट स्नॅप, की ऑब्जेक्ट 3D ऑब्जेक्ट स्नॅप. मग तुम्हाला जे हवंय ते सिलेक्ट करायचं. आता इथं मला ऑब्जेक्ट स्नॅप ऑन असं म्हणलं मी. ओके, सो ऑन म्हणल्यावरती ओके म्हणलं. आता बघा मला जर समजा परत सर्कल ड्रॉ करायचे, सी स्पेस केलं मी, तर इथं बघा मगाशी जर मी एंड पॉइंटला येत होते तेव्हा ते पॉइंट असं दाखवत नव्हतं की अरे हा एंड पॉइंट आहे, किंवा इथं आता जर मी बघितलं तर इथं मिड पॉइंट दाखवतोय. हा मिड पॉइंट ते दाखवत नव्हतं. समजतंय का मला काय म्हणायचंय? आर यू गेटिंग मी? येस मॅम. सो आता काय झालं, तुम्हाला प्रत्येकाचा मिड पॉइंट आणि एंड पॉइंट तुम्हाला आता क्लिअरली नोटिफाय होतोय, क्लिअरली तुम्हाला दिसतोय. म्हणून मग मी काय केलं, हा जो एंड पॉइंट आहे तुम्हाला हवा इंटरसेक्शन वाला, मी त्याला सिलेक्ट केला ऍज अ सेंटरचं सेंटर पॉइंट, सर्कलचं सेंटर पॉइंट. आणि त्यानंतर मला काय हवंय, मला एक रेडियस हवी आहे. रेडियस मी समजा कन्सिडर केली, मला 10 हवी आहे. जस्ट मी 10 पुट अप करते. मग 10 टाकलं आणि एंटर केलं, तर तुमचं सर्कल ड्रॉ झालं. आता मला काय हवंय, तर हे जे सर्कल आहे, हे सर्कल आणि हे जे आपले अँगल आहे ह्याला ट्रिम करायचं. मग ट्रिम करायचं म्हणजे काय, मला अख्खं सर्कल नकोय, मला फक्त एवढी आर्कच दिसायला हवी आहे. प्लस मला हे लाईन्स पण पुढच्या नको आहेत, मला फक्त एवढाच कंपोनंट दिसायला हवाय. म्हणून मी काय केलं, सिम्पली परत एकदा TRIM ट्रिम कमांड प्लेस केली, स्पेस दाबलं. ते विचारतंय सिलेक्ट ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट कुठला हवाय आपल्याला, मी पूर्ण तो सर्कल सिलेक्ट केला. त्यानंतर मला अजून काय हवंय, ह्या 2 लाईन्स हव्यात, मी त्या 2 लाईन सिलेक्ट केल्या. त्यानंतर फक्त स्पेस बटन दाबलं. स्पेस बटन दाबलं तर विचारते कुठलं डिलीट मारायचं तुम्हाला. बरोबर, ते डिलीट करते. त्यानंतर आता मला हे सर्कल पण नकोय, सो मी सर्कल वरती गेले, क्लिक केलं, झाले. मला जे हवंय ते कम्प्लीट झालं. त्यानंतर मी सिम्पली एंटर बटन दाबलं, तुमचा ऑब्जेक्ट कम्प्लीट झाला. ऑब्जेक्ट इन द सेन्स जस्ट ट्रिम कमांड आणि सर्कल कमांड तुमची यूज झाली ह्या ऑब्जेक्ट मध्ये. क्लिअर? क्लिअर? अरे हो की परत नाही? सांगा ना. परत सांगू, ठीक आहे. ओके, आता इकडे गेले ना, मी इकडे एक तुला ड्रॉ करून दाखवते. मला परत एकदा सर्कल ड्रॉ करायचंय, सी स्पेस दिल्यावर बाय डिफॉल्ट ते सर्कल कमांड घेतो. मी एंड पॉइंटला गेले, एंड पॉइंटला ऍज अ सेंटर पॉइंट कन्सिडर करून एक सर्कल ड्रॉ करायचे. मला त्याने रेडियस विचारलं, कारण मगाशी मी सेंटर रेडियस घेतलं होतं. म्हणून मी सेंटर रेडियस घेतली, रेडियस 10 प्लेस केली, एंटर दाबलं. सर्कल ड्रॉ कसं करायचं कळालं? इथपर्यंत क्लिअर? हो. ओके, त्यानंतर पुढे काय करायचंय, ट्रिम कमांड यूज करायचे, TRIM. सिम्पली मी ट्रिम टाईप करतेय. हवं असेल तुम्ही तिथून सिलेक्ट करू शकता, बट इट्स अ सिम्पल वे टू ड्रॉ. आणि माझ्यासाठी ते इझी होतं, बिकॉज आय हॅव लॉट्स ऑफ प्रॅक्टिस ऑन इट, सो दॅट्स वाय. म्हणून मी सिम्पली प्रत्येक वेळी कीबोर्डचा यूज करते, माऊसचा यूज मिनिमम कमी करते. तुम्ही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जाल तेव्हा तुम्हाला हीच प्रॅक्टिस होऊन जाईल. माऊसचा यूज फक्त आणि फक्त पॉईंट सिलेक्शन साठी करायचं मोस्टली. सगळे बाकीचे ज्या काही सगळ्या कमांड्स आहेत त्या सगळ्या कमांड्स एक तर तुम्हाला बाय हार्ट हव्या, किंवा तुम्हाला माहित असायला हवं कुठली कमांड कशी यूज करायची, आणि ती कमांड तुम्ही सिम्पली टाईप करायची. आणि मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही तुमचा कीबोर्डचा यूज करायचा. ओके? अरे हो नाही काहीतरी बोला. ओके मॅम, ओके. ओके, ट्रिम टाईप केलं, अगेन स्पेस दिला ना की काय होतं, तुम्हाला ते सिलेक्ट ऑब्जेक्ट सिलेक्ट करा म्हणून सांगतो. आता मला सर्कल हवंय, मी सर्कल सिलेक्ट केलं. मला ही एक लाईन हवी आहे, लाईन पण सिलेक्ट केली. सिलेक्ट कशी करते मी, माऊसचं तुमचा लेफ्ट साईडचं क्लिक करून, जस्ट माऊसचा लेफ्ट साईड क्लिक करून. ओके, आता मला जे ट्रिम करायचंय, ज्या एजेस यूज करून त्या सगळ्या एजेस मी सिलेक्ट केलेत. आता मी सिम्पली स्पेस बटन दाबलं, म्हणजे काय, मला एजेस माझ्या सिलेक्ट करून झालेल्या आहेत. आता मला कमांड यूज करायची. आता तुम्ही जर बघा, मी फक्त सिम्पली स्पेस बटन दाबलंय तर काय होतंय, मी त्या कॉम्पोनंटशी रिलेटेड कुठेही गेले तर ते कट झालेलं दिसते का, मायनर ते क्रॉस साइन दिसतं का, रेडवालं दिसतंय का स्क्रीनवरती? हो. हा, मग मला जे नको आहे त्याला मी जस्ट सिम्पली क्लिक करतेय. सेम ॲज मगाशी जसं मी सांगितलं, लेफ्ट साईडचं क्लिक करायचं, डन. ओके, यस. आता समजलं? पुढे जाऊ? हो. ओके, फाईन. आता आपल्याला कमांड कुठली यूज करायची आहे, तर मला चाम्पर द्यायचे, आपण चाम्पर कमांड यूज करू. ओके,
सो मला काय हवंय, ही लाईन आणि ही लाईन, ह्या लाईन मध्ये एक 1 mm बाय 45 चा एक चांपर हवाय. सो मी काय करेन, सिम्पली इथं जायचं मॉडिफाय मध्ये, इथं फिलेट जी कमांड आहे त्याच्या खाली चांपर आहे, दिसते का? दिसते का चांपर कमांड? हो. हा, सो सिम्पली ते चांपर कमांड क्लिक करायचं. ते तुम्हाला विचारतं सिलेक्ट फर्स्ट लाईन. मला सिलेक्ट जर फर्स्ट लाईन ही हवी आहे तर ही मी सिलेक्ट केली. मला दुसरी हवी, आता दुसरे काय विचारते, सिलेक्ट सेकंड लाईन. सो मी सेकंड लाईन सिलेक्ट केली. आता त्याने काहीच नाही दिलं. का नाही दिलं काय? कारण मी जेव्हा चांपर कमांड घेतली होती तेव्हा मी त्याला हे नव्हतं दिलं, लाईन आणि अँगल नव्हते दिले. मग ज्यावेळी तुम्ही चांपर सिलेक्ट करता त्यानंतर सिम्पली ए स्पेस करायचं, ए दाबायचं आणि त्यानंतर स्पेस द्यायचं. मग ए दाबून स्पेस दिले की तुम्हाला ते काय विचारतं, खाली इथं बघा जो इन्स्ट्रक्शन बॉक्स आला त्याच्यामध्ये विचारते सिलेक्ट फर्स्ट लाईन ऑर अनडू पॉलीलाईन डिस्टन्स अँगल ट्रिम मेथड मल्टिप्लाय. ओके, मी काय केलं, ए टाकलं, ए स्पेसिफाय केलं, म्हणून ते विचारतं चांपर लाईन ऑन द फर्स्ट लाईन. तुम्हाला किती हवे चांपर लाईन? मला हवे 1. सिम्पली मी 1 टाईप केलं, त्यानंतर स्पेस. ओके, आता ते काय विचारते, स्पेसिफाय चांपर अँगल फ्रॉम द फर्स्ट लाईन. मला किती हवा आहे, 45. सो मी 45 केलं आणि स्पेस सिलेक्ट केलं किंवा स्पेस दाबलो किंवा स्पेस की यूज केली. त्यानंतर त्यांनी बघा इथं लगेच तुमचं चौकोन येतोय, सिलेक्शन येतंय. मग मी ही लाईन सिलेक्ट केली, ही लाईन सिलेक्ट केली, त्याने चांपर देऊन टाकलं. समजलं चांपर कमांड कशी यूज करायची? क्लिअर? रिपीट करा ना. ओके फाईन. आता मी हे दुसरीकडे नाही करत, मी इथंच तुला दाखवते डायरेक्ट कंट्रोल झेड करून. ओके, मी आता काय केलं, कंट्रोल झेड असं दाबलं 2 वेळा, जेणेकरून काय झालं की तुम्ही जी काही कमांड इथं टाकली होती ती इरेज झाली, म्हणजे काय म्हणू शकतो, अंडू केलं इन शॉर्ट. ओके, सो आता मला परत चांपर द्यायचंय. एक तर इथं जाऊन चांपर सिलेक्ट करा, अदरवाइज माझी सिंपल टेक्निक CHA टाईप करा. ते बाय डिफॉल्ट तुम्हाला चांपर कन्सिडर करतं. स्पेस, त्यानंतर मला द्यायचं आहे लाईन आणि तुमचं अँगल. सो ए स्पेस, त्याने लाईन विचारते. आता मी लाईन काय करते, 2 देते. ठीक आहे, ओके, म्हणजे लेंथ देते 2. त्यानंतर अगेन स्पेस. आता मला काय विचारते ते अँगल देते 45 स्पेस. ओके, आता ते विचारते सिलेक्ट युअर फर्स्ट लाईन अँड सेकंड. सो select my first line, this one, select my second line, this one, it's your chamfer. समझा? हो. सिंपल आहे ना, अवघड नाही ना काही सुद्धा. हो. ओके फाईन. आता आपल्याला काय करायचं, माझी चांपर कमांड झाली, आता मला फिलेट द्यायचंय. ओके, सो फिलेट कमांड बाय डिफॉल्ट परत जायचं ह्या चांपरवरच, राईट क्लिक करायचं, सॉरी लेफ्ट क्लिक करायचं. लेफ्ट क्लिक केलं, लेफ्ट म्हणजे कुठला लेफ्ट सांगते मी, माझ्या जर राईट हँडला तुमचा माऊस मी पकडलाय त्या माऊसचं लेफ्ट साईड ऑन द बिहाफ ऑफ माय साईड. समजतंय का? म्हणजे मी जर असं हात पुढे ठेवून पकडला एक माऊस, तर त्या माऊस पकडलेला असताना आपल्या अंगठ्या शेजारचं जे बोट आहे त्याच्या खालची जी फ्लॅंज येते किंवा साईड येते ती साईड मी कंटिन्युअसली प्रेस करते. कळतंय? अरे इमॅजिन झालं का नाही ते तरी सांगा. ओके, जाऊ का पुढं? हो. हा, मग मी फिलेट कमांड वर गेले, सिलेक्ट केली. फिलेट कमांड सिलेक्ट केलं होते, काय विचारतं, सिलेक्ट फर्स्ट ऑब्जेक्ट ऑर अनडू पॉलीलाईन रेडियस स्ट्रिंग मल्टिपल. आता मला काय हवंय, फिलेटला रेडियस द्यायची आहे, मग मी सिम्पली आर स्पेस. त्याने काय विचारलं, स्पेसिफाय फिलेट रेडियस. मला रेडियस हवी आहे 5 mm. ओके, मी 5 केलं, प्रेस केलं. आता म्हणता येते तुला जिथं फिलेट द्यायचंय ती लाईन सिलेक्ट कर. मग मला इथं द्यायचंय, मी ही लाईन सिलेक्ट केली, ही लाईन सिलेक्ट केली. इट्स युअर फिलेट. गेटिंग?
आर यू येस गेटिंग? मॅम. जाऊ पुढं, समजलं हे फिलेट? हो. ओके. आता मला सांगा, आपण ह्या एका ऑब्जेक्ट मध्ये कुठल्या कुठल्या कमांड्स यूज केलं आतापर्यंत? कोणत्या कोणत्या कमांड सिलेक्ट केलं? ड्रीम, शाम्पर. ओके. नेक्स्ट. पहिलाच लाईन कमांड सिलेक्ट केली ना, लाईन यूज केलं, त्यानंतर मग ट्रिम केलं, त्यानंतर सर्कल यूज केली कमांड, बरोबर आहे की नाही? सर्कल ड्रॉ केलं की नाही? हो मॅम. सर्कल, त्यानंतर चाम्पर, आता फिलेट, बरोबर ना? एवढ्या सगळ्या झाल्या ना कमांड यूज? हो. ओके. आता आपण काय शिकणार आहे? तुम्हाला बेसिकली सगळ्या कमांड्स तर क्लिअर झालेल्या आहेत. आता ह्या मी जे मॉडिफाईड टूलबार आहे, ह्या मॉडिफाईड टूलबार मधल्या मी तुम्हाला मोस्ट ऑफ द सगळ्या कमांड शिकवल्यात. आता आपले फक्त एक कमांड राहिली आहे, ती म्हणजे राहिली असं नाही म्हणतायत, इट्स ऍडव्हान्स व्हर्जन, ती तुम्हाला मी नेक्स्ट टाइम शिकवेल. पण आता सध्या तरी मी तुम्हाला मिरर कमांड शिकवणार आहे. मिरर. ओके. ही जी मिरर कमांड आहे ती कशासाठी? मिरर म्हणजे काय रे? आरसा. हा, बरोबर. म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्ही आरशात बघता तेव्हा आरशाच्या दुसऱ्या साईडलाही तुम्हीच उभे आहात असं तुम्हाला वाटतं, राईट? बरोबर की नाही? हो. हा. मग आता आपल्याला काय करायचंय, हा जो आपला ऑब्जेक्ट आहे तो देखील एका आरशाच्या दुसऱ्या साईडला दिसायला हवाय. समजतंय? म्हणून मग मी काय करते, मिरर कमांड यूज करते. आता मिरर कमांड कशी यूज करायची, तर सिंपल जाऊन मिरर कमांड वरती क्लिक करायचं. त्यानंतर ते विचारतं सिलेक्ट मिरर ऑब्जेक्ट. मला जो अख्खा होल ऑब्जेक्ट हवाय तो मी होल ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. त्यानंतर सिम्पली स्पेस दिलं की ते काय विचारतं, फर्स्ट पॉइंट ऑफ मिरर. मग तुम्हाला ज्या लाईनच्या बेसिसवरती तुम्हाला मिरर हवंय ती लाईन सिलेक्ट करा किंवा फर्स्ट आणि सेकंड लास्ट पॉइंट सिलेक्ट करा. मी दोन्ही लाईन सिलेक्ट केल्या. आता ते विचारतं तुम्हाला काय करायचंय, सोर्स ऑब्जेक्ट इरेज करायचं की इरेज नाही करायचं? मला इरेज नाही, नको करून हवंय. म्हणून मी काय केलं, सिम्पली नाही म्हणलं, नो. नो वरती क्लिक आहे, तसंच नो ठेवलं आणि एंटर दाबलं. तर मला दोन्ही साईडला दोन ऑब्जेक्ट तुम्हाला भेटले का? मला नाही कळलं. नाही समजलं? ठीक आहे, परत एकदा सांगते. आता बघ, मला काय करायचंय, आता हा अख्खा ऑब्जेक्ट घेतले, चेक कर. मिरर. मिरर दोन पद्धतीने टाईप करू शकतो. तिथं जाऊन सिलेक्ट करा मिरर, अदरवाइज इथं डिरेक्टली टाईप करा एम आय टाईप केलं तरी मिरर घेतं ते. मिरर स्पेस. ओके. आता ते काय म्हणतं, सिलेक्ट ऑब्जेक्ट. मी काय केलं, हा अख्खा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. सिलेक्ट कसं केलं, सिम्पली गेले एका कॉर्नर मध्ये, त्यानंतर तुमचं लेफ्ट साईडचं क्लिक केलं आणि परत जिथं एंड होणार आहे तिथे येऊन लेफ्ट साईडला क्लिक केलं. ते अख्खा ऑब्जेक्ट त्याने सिलेक्ट केलं. आता परत सिम्पली स्पेस. काय विचारतंय, स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट ऑफ मिरर लाईन. मला हवी आहे ह्या पॉइंटशी रिलेटेड, ह्या पॉइंटला मिरर करायचंय म्हणून ही पॉइंट सिलेक्ट केली किंवा ही लाईनचे दोन एंड पॉइंट सिलेक्ट केले. ओके. आता इथे विचारते, इरेज सोर्स ऑब्जेक्ट, येस ऑर नो. नो म्हणला तर आहे असा ऑब्जेक्ट पहिला पण राहील, दुसराही राहील. आणि जर एस म्हणला तर काय होईल, पहिला ऑब्जेक्ट दिसणार नाही, फक्त सेकंड ऑब्जेक्ट तुम्हाला दिसेल. ओके. मग मी नो म्हणते. नो म्हणलं, तुमचा पुढं मिरर तयार झाला. समजलं? येस मॅम. ओके. असं तुम्ही कंटिन्यू पुढं करत जाऊ शकता. अदरवाईज ह्या जे काही मी तुम्हाला आता दाखवलं त्यालाही मिरर करू शकता त्या दोन्ही ऑब्जेक्टला. समजतंय? हो. ओके. आता आपण काय करणार आहे, मिरर तुम्हाला झालं, कम्प्लीट झालं. मिरर झालं, फिलेट झालं, चाम्पर झालं, त्यानंतर सर्कल झालं, लाईन झालं. सगळ्या आय थिंक तुम्हाला कमांड्स क्लिअर झालेल्या आहेत. आता पुढची कमांड आपण यूज करणार आहे ती म्हणजे रेक्टँगल. ही रेक्टँगल कमांड आपण यूज केली नव्हती आतापर्यंत. मग मी रेक्टँगल कमांड वरती गेले, क्लिक घेतली ती कमांड. त्याने विचारते तुमचं फर्स्ट पॉइंट सिलेक्ट करा आणि सेकंड कॉर्नर सिलेक्ट करा. मी सिलेक्ट केलं. ओके. माझा रेक्टँगल ड्रॉ झाला. म्हणजे इथून पुढे तुम्हाला काही ड्रॉ करायचं असेल तर सिंपल वे मध्ये तुमचं ड्रॉ होऊ शकता ना, बरोबर की नाही? म्हणजे तुमचं रेक्टँगल कमांड तर आता कम्प्लीट झाली आहे.
आता मला काय हवंय, मला रेक्टँगल कमांड तुम्हाला झाली, क्लिअर झाली ना क्लिअर? पुढे जाऊ ना. इलिप्स हो. कमांड आपण यूज नाही करत. ओके, आता आपल्याला काय करायचंय, तर पुढच्या कमांड शिकून घ्यायच्या. पुढच्या कमांड मधली एक महत्वाची कमांड आहे, जी कमांड मोस्टली आपल्याला युजफुल ठरते, ती म्हणजे अरे. अरे अरे म्हणजे काय माहितीये? माहितीये? नाही. ओके फाईन, ठीक आहे. आता मी काय केलंय हे बघ, मला एक सर्कल पाहिजेलाय ह्या रेक्टँगलच्या आतमध्ये, म्हणून मी जस्ट एक सर्कल ड्रॉ करते. मग मी इथे एक पॉईंट घेतला, कुठेही घेतेय मी सध्या, त्याला विथ हेल्प ऑफ हे नाही घेत आहे, स्पेसिफाय रेडियस ऑफ सर्कल. मला रेडियस हवी आहे 5, तर मी 5 केलं, तुमचं सर्कल कम्प्लीट झालं. आता मी काय करते, मला हे सगळीकडे हवंय ह्या रेक्टँगल मध्ये. मग मी सिम्पली गेले ह्या रेक्टँगल अरे मध्ये, क्लिक केलं, त्यानंतर काय केलं, रेक्टँगल अरे घेतलंय त्यानं कमांड. आता सिलेक्ट ऑब्जेक्ट करायचंय, ज्याला अरे फॉर्म करायचे, म्हणून मी हे सर्कल जे आहे त्याला सिलेक्ट केलं. ओके, त्यानंतर सिम्पली स्पेस घेतलं त्यानं. कोणत्या वे मध्ये तुम्हाला हवंय तो वे तुम्हाला दाखवते आणि त्याचे क्वांटिटी दाखवते. मला वरती नकोय, मग मी काय केलं, इथं गेले वरती किंवा इथं जायचं. कॉलम किती हवेत मला, तर कॉलम मला 4 नको आहेत, मला कॉलम फक्त 3 हवेत. तर मी कॉलम 3 केलं. इन बिटवीन डिस्टन्स मला 15 नको आहे, मला डिस्टन्स हवंय काय केलं, हे मी वरती होतं त्याला मी खाली घेतलं. आता इन बिटवीन डिस्टन्स मला 15 नको आहे, मला किती हवंय, 30 हवंय किंवा 25 हवंय. 20 पकडते मी आता सध्या, 20 घेतलं, एंटर प्रेस केलं. तर बघा तुमचे जे सर्कल आहे ते थोडे डिस्टन्स झाले, ते डिस्क्रिप्टिव्ह झाले किंवा त्या दोन्ही मधलं डिस्टन्स वाढलं. आता टोटल किती दिले, 40 दिले. मला 40 नको आहे, मला हवंय जास्त हवंय. असं जर मी टाकलं इथं, किती टाकलं, 50 टाकलं, तर काय होईल, अगेन त्या तिन्हीमध्ये जास्त डिस्टन्स मेंटेन झालं. प्लस मला काय हवंय आता, मी मगाशी कॉलमची संख्या 4 ची 3 केली, आता मला रो पण 3 नको आहेत, मला रो हवे 2, म्हणून मी फक्त 2 प्रेस केलं. इथं वरती जाऊन तुम्हाला जो वरती दिसतोय ना, इथं हे दिसतंय का, तिथे जाऊन फक्त 2 केलं, एंटर केलं. आता इन बिटवीन डिस्टन्स सेम 15 आणि टोटल 50, म्हणजे इकडे 15 डिस्टन्स हवंय किंवा त्याला जे हवंय ते तिथं बाय डिफॉल्ट त्याने कन्सिडर केलं ऍज कम्पेअर टू युअर कॉलम. आता जर मला ह्या दोन्ही मधले डिस्टन्स मॅक्स हवंय, म्हणजे मला हे 15 नको आहे, तर मी काय करू शकते, हे 15 च्या ऐवजी मी इथं -20 करू शकते, कारण मी खालच्या साईडला घेतले. जर वरच्या साईडला असतं तर ते प्लस मध्ये असतं, पण मी त्याला काय केलं, त्याची डिरेक्शन चेंज केली, त्यामुळे त्याला खालच्या साईडला घ्यायचंय म्हणून मी -20 टाकते. टाकलं -20 आणि सिम्पली एंटर और क्लोज अरे. इट्स युअर अरे. आर यू गेटिंग मी? Are you getting me? Hello everyone. Hello. येस मॅम. ओके, समजलं ना, जाऊ ना पुढं. क्लिअर? परत सांगा ना एकदा. वाटलेलंच मला. तेजस, इज दॅट यू? हो. ठीक आहे, ओके फाईन, सांगते, वेट. हे बघ, मला काय हवंय आता मी काय करते परत, आता मी एक सर्कल नाही घेत, मी आता हा होल ऑब्जेक्ट घेते एरे करायसाठी. सो मी गेले अरे कमांड वरती, क्लिक केलं, रेक्टँगल अरे त्यानं सिलेक्ट केलं. त्यांना आता काय विचारते, तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. मी अख्खा हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. ओके, आणि काय केलं, सिम्पली स्पेस. ओके, स्पेस दिलं की बाय डिफॉल्ट ते त्याच्या
त्याच्या काय म्हणू शकतो आपण, ऍज पर युअर कम्प्युटर्स डिमांड किंवा कम्प्युटरच्या स्वतःच्या मेमरी प्रमाणे ते घेतो. सो मला काय हवंय, मला असं नकोय, मला हे 4 कॉलम नको आहेत, मला फक्त 2 कॉलम हवेत. सो मी त्या कॉलमच्या पुढे जे 4 आहेत तिथं 2 केलं. इन बिटवीन डिस्टन्स 102 दिलंय त्यांनी. सो मला 102 नकोय, मला किती हवंय, मला हवंय 120. ओके, सो मी 120 दिलं. टोटल डिस्टन्स मला 102 नकोय, मला किती हवंय, हे मला हे हवंय 140. मी सिम्पली 140 टाईप केलं. ओके, त्यानंतर माझं कॉलमचं डिस्क्रिप्शन देऊन झालेलं आहे. आता मला काय हवंय, हे जे रोज आहेत ते रोज 3 नको आहेत, मला हे रोज देखील 2च हवे आहेत. सो मी गेले इथं रोज मध्ये, रोजची जी संख्या 3 दिली आहे ती सिम्पली 2 केली. इन बिटवीन डिस्टन्स जे त्यांनी 51.1860 कन्सिडर केलंय ते मी गेले आणि तिथं मला 151 नको आहे, तर मला ते किती आहे, समजा सेम 140 हवंय. तर मी 140 प्लेस केलं. आता आय थिंक ते घेतलं नाही त्याने, मग मी परत डिलीट मारते त्याला. जर तुम्हाला तिथं चेंज करता येत नसेल तर बाय डिफॉल्ट तिथं जायचं, त्याला सिलेक्ट करायचं आणि टाईप करा. अदरवाईज पहिला ते डिलीट मारून त्यानंतर टाईप करा. जे तुमच्यासाठी बेनिफिशियल असेल, सोपं असेल ते तुम्ही यूज करा. आणि टोटल डिस्टन्स पण मला किती हवे, समजा 140 हवंय, तर मी 140 दिलं. आणि जर तुम्ही असं देत आहे तर तुम्हाला इथं तुमचा ॲरे कंप्लीट झालेला दिसेल. आता मी काय केलं, हे आपलं ॲरे कंप्लीट झालं म्हणून क्लोज ॲरे केलं. क्लोज ॲरे केल्यावरती तुम्हाला इथं ॲरे दिसेल. दिसलं का? हो. झालं, सिम्पल, समजलं? हो मॅम. ओके, नेक्स्ट जाऊ पुढं. हो. जाऊ. ओके, आता हे रेक्टँगल अरे तुम्हाला समजलं. आता मला काय हवंय, मला रेक्टँगल अरे नाही करायचं, मला आता सर्क्युलर अरे हवाय. म्हणून मी काय केलं, आता सर्क्युलर अरे तुम्ही ह्याच्यामध्ये पण यूज करू शकता, पण त्याला तुम्हाला एक सेंटर पॉइंट द्यावा लागतो. म्हणून मी काय करते, एक सर्कल ड्रॉ करते पूर्ण. ओके, सो मी सी प्रेस केलं, एक सर्कल ड्रॉ करायचा माझा ट्राय चालू आहे. ओके, आता इथं बघा त्याची रेडियस ते बाय डिफॉल्ट 297,294 घेतं. मला इतकी नकोय, मला हवे 150, म्हणजे 300 mm तुम्हाला डायमीटर असलेलं सर्कल मला पाहिजे. मग मी जस्ट सिम्पली ट्राय केलं आणि तुम्हाला ते 150चं सर्कल भेटलं. आता हे जे सर्कल भेटले मला काय हवंय, ह्या सर्कलमध्ये एक पर्टिक्युलर डिस्टन्स वरती, फॉर एक्झाम्पल इथं एक घेऊ आपण, मला अजून एक छोटं सर्कल हवंय. मी सी केलं प्रेस आणि इथं आतमध्ये जिथं मला हवंय त्या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ केलं. ओके, आता ह्याचा डायमीटर किती आहे, हे डायमीटर मी अंदाजे घेतलंय, मला अंदाजे नकोय, मला काय हवंय, मी एक तुम्हाला हे सांगते. आता मला ह्या सर्कलच्या आतमध्ये दुसरं एक सर्कल हवं, ज्याचा डायमीटर मी मगाशी आता 150 घेतला होता, म्हणजे रेडियस. सो मला आता काय हवंय, मला 120 रेडियसला एक छोटं सर्कल आतमध्ये हवंय. सो मी काय करेन अशा वेळी, ऑफसेट ही कमांड तुम्हाला सांगितली नव्हती, ही ऑफसेट कमांड यूज करायची. मग तुम्ही जर तिथे जाऊन क्लिक करणार असाल ओके, अदरवाइज सिम्पली ओ टाईप करा. ओ टाईप केलं त्यानंतर सिम्पली स्पेस. ते विचारतं ऑफसेट डिस्टन्स थ्रू किती हवंय, मला हवंय, आता मी किती म्हणते तुम्हाला करायचंय, माझं 150च आहे, मला 120 हवंय. सो मी 30 टाकलं, स्पेस केलं. ते विचारतं तुम्हाला तुमचा सबस्टन्स सिलेक्ट करा. सिलेक्ट केला, आतल्या साईडला 30 हवंय म्हणून आतल्या साईडला सिलेक्ट केलं. बाहेरच्या साईडला पाहिजे असेल परत एकदा तोच सर्कल सिलेक्ट करा आणि बाहेरच्या साईडला घेऊन जा. कळतंय का काय करते मी? परत हवाय तेच, आतल्या साईडला हवाय, ह्या छोट्या सर्कलच्या आतमध्ये आतल्या साईडला घेऊन जा. हा झाला तुमचा ऑफसेट कमांड. कळतंय? म्हणजे हे प्रत्येक सर्कल मधलं तुमचं डिस्टन्स हे 30 असणार आहे. कळतंय? 30 म्हणजे बाय डिफॉल्ट 60, इकडून 30 इकडून 30. त्याचा आतला डाया हा दुसऱ्या डायमीटर पेक्षा 60 ने कमी असेल. ओके, सो मी काय केलं नेक्स्ट, मला आता ह्या सर्कलमध्ये
एक दुसरं छोटं सर्कल हवंय म्हणून मी गेले, मला कुठं हवंय, ह्या आतमधल्या सर्कलवरती हवंय, मी एक पॉईंट सिलेक्ट केला. आता ते विचारतंय स्पेसिफाय रेडियस, मी रेडियस दिली आहे किती, मला 31 ते घे म्हणताय, तर मला नकोय, मला 20 हवी आहे. मी सिम्पली 20 टाईप केलं, एंटर दाबलं, माझं सर्कल कम्प्लीट झालं. आता माझ्याकडे काय काय आहे हे मी जे तुम्हाला दाखवायसाठी ऑफसेट केले होते 2 ते मी डिलीट मारते, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल मला काय करते. या आतला पण सर्कलची आपल्याला गरज नाही, डिलीट. ओके, आता मला काय हवंय, तर मला हे जे सर्कल आहे छोटंवालं, ते सर्कल ह्या आतमधलं जे पूर्ण सर्कल दाखवलं मी त्या सर्कलला डिस्ट्रीब्युटेड हवंय. म्हणून मी काय केलं, ह्या अरेवरती गेले आणि पोलार अरे सिलेक्ट केलं. पोलार अरे सिलेक्ट केल्यावर ते काय म्हणतं, सिलेक्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कुठला आपला, हे छोटं सर्कल, म्हणून मी छोटं सर्कल सिलेक्ट केलं. ओके, त्यानंतर मी काय केलं, स्पेस दिलं. स्पेस दिल्यावर ते काय विचारतं, स्पेसिफाय सेंटर पॉइंट, म्हणजे कुठं सेंटर घ्यायचा त्या सर्कलचा, मग मी हा सेंटर पॉइंट सिलेक्ट केला. आता बाय डिफॉल्ट त्यानं घेतलं, किती घेतलं की बाबा तुम्हाला पोलार अरे हवा, म्हणजे पोलार अरे हवाय आणि आयटम्स तुमचे 6 हवेत. मग बाय डिफॉल्ट ते 6 म्हणलं की कॅल्क्युलेट करतं 360 मध्ये 6 कसं बसेल, कितीपर्यंत फिल तुम्हाला द्यायचं. इथं दिसते बघा, आयटम 6 इन बिटवीन डिस्टन्स 60, फिल 360. मग हे जे आहे हे आपल्याला क्लिअर होतंय. मग मला 6 नको आहेत, मला किती हवे आहेत, समजा 8 हवेत, मी सिम्पली 8 टाईप केलं. सिम्पली जर तुम्ही 8 टाईप केलं तर माझ्यामध्ये ते पुढं कंटिन्यू इन द सेन्स कॅल्क्युलेट करतं. जर समजा 8 आयटम्स आहेत तर इन बिटवीन डिस्टन्स किती येईल, आणि 360 पर्यंत फिल जर तुम्हाला हवाय तर तो कितीपर्यंत जाईल. क्लिअर होतंय? इज दॅट क्लिअर टू यू? हो. ओके, मग मी आता काय केलं, दिसलं, मला कळलं की हा मला आता जसं हवंय तसं मिळालंय. मग मी सिम्पली काय करेन, क्लोज अरे. मला माझं जे काही डिस्ट्रीब्युशन हवंय, जे काही पोलर अरे मला कम्प्लीट करून हवा होता तो माझा अरे कम्प्लीट झालेला आहे. क्लिअर का? ओके, याचा यूज कधी करणार तुम्ही, जेव्हा तुम्हाला एक लार्ज कंपोनंट ड्रॉ करायचंय विथ द व्हेरियस पार्ट्स जे रिपिटेशन होत आहेत किंवा जे पोलर किंवा रेक्टँग्युलर अरे मध्ये सेट आहेत, अशा वेळी तुम्ही ह्या कमांड्सचा यूज करतात. इट्स इझी वे टू ड्रॉ एनी ड्रॉइंग और एनी कम्प्लीट एनी ड्रॉइंग. ओके, सो आतापर्यंत मी तुम्हाला सगळ्या बेसिक प्रॉपर्टी शिकवून झालेल्या आहेत. आता आपण काय शिकणार आहे, डायमेन्शन कसे द्यायचे. म्हणजे आपण एवढं सगळं जे ड्रॉ करतोय त्याला काहीतरी डायमेन्शन द्यायला हवे ना, हवे की नाही. हो मॅम. मग मी काय करते, इथं बघा, इथं एनोटेशन नावाचं एक टूल बार आहे. मग मी त्याच्यामध्ये गेले आणि डायमेन्शन कमांड जी दिसतीये ह्या डायमेन्शन कमांड सिलेक्ट केली. पण ही डायमेन्शन कमांड सिलेक्ट केलं तर बाय डिफॉल्ट ते घेताना डायमेन्शन कमांड इथंही आहे आणि इथंही आहे. ही जर तुम्ही चेक केली तर इथं सांगितलंय लिनियर हवं, अलाइन हवं, अँग्युलर डायमेन्शन पाहिजे, आर्क लेंथ हवी आहे, रेडियस हवाय, डायमीटर हवाय. तुम्हाला जे हवंय ते इथून तुम्ही सिलेक्ट करायचं. आता मला जर ह्या सर्कलला जायचंय तर सर्कलला बाय डिफॉल्ट मी डायमीटर देईन ना, मग मी डायमीटर सिलेक्ट केला आणि फक्त ते विचारतं बघा सिलेक्ट आर्क और सर्कल. मी सर्कल सिलेक्ट केलं, त्याचं ते डायमेन्शन दिलं. आता इथं हे डायमेन्शन दिलेलं आहे पण खूप छोटं दिसते, मला त्याची साईज वाढवायची. तर काय करायचं, तुमच्या कीबोर्ड वरती डी दिसते, डी प्रेस केल्यावर काय आलं, डिम स्टाईल म्हणजे डायमेन्शन स्टाईल. मग मी काय केलं, डी स्पेस. ओके, वेट, टाइम घेतं ते. डायमेन्शन स्टाईल मॅनेजर नावाचा एक टूल बार तुम्हाला ओपन होईल. आता ह्याच्यामध्ये जायचं आणि काय करायचं, इथं स्टँडर्ड केलंय, मला हे मॉडिफाय करायचंय. मॉडिफाय केल्यावरती काय होतं तर चेक करा. आता मॉडिफाय केल्यावरती ते तुम्हाला विचारतं लाईन्स, लाईन हवी आहे तर लाईनची तुम्हाला साईज किती हवी आहे, कोणता कलर हवाय हे तुम्हाला विचारून घेतं. मला लाईन मध्ये काही प्रॉब्लेम नाही. सिम्बॉल्स आणि एरोज, आता एरो मला मोठा हवाय म्हणून मी काय केलं, एरोची साईज 0.1800 जी आहे
ती मी मला हवी म्हणून मी 5 करून घेतली. ओके, ते तुम्ही कोणतं हे यूज करता. ऍक्च्युली जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर जे स्टार्टिंगला आपण पाहिलं होतं डायमेन्शन टाईप केल्या स्टँडर्ड अँड अनोटेटिव्ह अशा 2 स्टाईल्स येतात. सो जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करता तिथं जे ISO स्टँडर्ड यूज केलेलं असेल ते ISO स्टँडर्डची स्टाईल तुम्ही चूज करायची आणि ती स्टाईल चूज केल्यानंतर तुम्ही तिथून पुढचं ते बाय डिफॉल्ट स्टँडर्ड प्रमाणे तुम्हाला तुमची डायमेन्शन किंवा त्या लाईनचे ॲरोची साईज वगैरे ॲज पर दॅट स्टँडर्ड घ्यायची. ओके, पण आता इथं आपण त्या स्टँडर्ड्स यूज नाही करत आहेत. सो वी आर गोइंग टू सेट अवर लिमिट्स. सो म्हणून मी सेट केलं काय तर मला ॲरो साईज 5 हवी आहे. मग 5 हवे म्हणून मी 5 टाईप केलं आणि ओके म्हणलं तर काय होईल, हे इथून आपण बाहेर जाऊ म्हणून मी काय केलं, इथून डिरेक्टली टेक्स्ट मध्ये गेले. टेक्स्ट मध्ये गेल्यावरती इथं बघा मगाशी जसं तुम्हाला दिसत होता इथला ॲरो, तो ॲरो आणि आत्ताचा ॲरो फरक दिसतोय का तुम्हाला? मग मला काय हवंय अजून, टेक्स्ट हाईट पण चेंज करायची. टेक्स्ट हाईट पण मी 5 केली. ओके, 5 केली. त्यानंतर फिट्स मला काही चेंज नाही करायचे. प्रायमरी युनिट मला चेंज नाही करायचंय. त्यानंतर अल्टरनेट युनिट्स नाही चेंज करायचे. टॉलरन्सेस आता तर सध्या मला नाही दाखवायचे. मग मला फक्त काय हवं होतं, टेक्स्ट हवं होतं आणि ॲरोज हवे होते. मग मी ते दोन्हीचं साईज 5 सिलेक्ट केली आणि ओके केलंय. आणि आता हे जेव्हा मी ओके म्हणलं तेव्हा बाय डिफॉल्ट आपण पहिल्या स्लाइडला आलो. आता काय करायचं, सेट करंट सिलेक्ट करायचं म्हणजे क्लिक करायचं त्याच्यावरती आणि ओके म्हणायचं. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही जर चेक केलं तर मगाशी जे आपण डायमेन्शन दिले होते ते डायमेन्शन आता तुम्हाला मोठे दिसत आहेत की नाही, आज कम्पेअर टू मगाशी कसे दिसत होते आता कसे दिसत आहेत, फरक जाणवतोय ना? जाणवतोय ना? येस मॅम. आता मी काय केलं बघा, मी जस्ट सिम्पली दिलं त्याला व्हॅल्यू आणि त्यानं ते घेतलं. आता मी काय करते, अरे हे 300च्या पुढे 4 शून्याची काही गरज नाहीये. मग मी परत जाईन कुठं डी मध्ये. मग मी सिम्पली डी स्पेस, त्यानंतर पुन्हा विचारलं त्यानं काय करणार आहे तुम्ही, तर मी म्हणलं मला मॉडिफाय करायचंय म्हणून मी मॉडिफाय वरती क्लिक केलं. मॉडिफाय वरती क्लिक केलं की तुम्हाला त्या मगाशी जे टॅब्स ओपन झाल्या होत्या त्या टॅब्स तुमच्या ओपन झाल्या. आता मी टेक्स्ट सिलेक्ट करते, 5 व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. आता कुठं जायचंय आपल्याला, फिट्स आपल्याशी सध्या तरी काही येत नाहीये, संबंध जेव्हा येईल तेव्हा शिकवेल. प्रायमरी युनिट्स, युनिटमध्ये डेसिमल आणि प्रिसिजन त्याने म्हणलंय बघा 4 0 पर्यंत. सो तुम्हाला नकोय 4 0 पर्यंत, 2 0 पर्यंत हवाय 2 0 द्या, 1 0 पर्यंत हवाय 1 0 द्या, किंवा 0 नकोच आहे, पुढं पॉइंट नकोच आहे तुम्हाला तर तुम्ही सिम्पली 0 द्या, प्रिसिजन 0 असं म्हणू शकता तुम्ही. किंवा राऊंड ऑफ करायचंय तर राऊंड ऑफ करताना इथं खाली 0 0 दिले. मला कितीपर्यंत हवाय, मला तिथं तुम्हाला विचारते बघा ते तुम्हाला कितीपर्यंत द्यायचंय, 0.004 पर्यंत. हवं असेल तर चेंज करा, नकोय मला, मी नाही चेंज करायचंय मला, आता मी नाही चेंज करत आहे. ओके, 0 सेट केलं आणि ओके दाबलं. आता सेट करंट आणि क्लोज. दिसतंय तुम्हाला डायमेन्शन मध्ये चेंज झालेला? क्लिअर होत आहे? होते का क्लिअर? अरे हो नाही, काहीतरी बोला. नो. क्लिअर नाही झालं काय केलं? मॅम अरे ते क्लिअर नाही मॉडिफाय झालं. पर्यंत कळालं पण तिथनं पुढे जे ते तुम्ही डॉट पर्यंत ते घालवलं ते कळलं नाही. वेट, डी स्पेस, परत एकदा डी दाबून स्पेस केलं. ओके, तुम्हाला भेटलं काय करायचं ते. मला इथं मॉडिफाय करायचं, मी गेले मॉडिफायवर क्लिक केलं. ओके, त्याच्यानंतर मला चेंजेस कशामध्ये हवे तर युनिट फॉर्मॅट डेसिमल मध्ये, आणि प्रिसिजन मला कितीपर्यंत हवंय तर आता मला नकोय 0 0 पर्यंत, मला 0.00 पर्यंत दिसायला हवं. म्हणजे कुठलंही डायमेन्शन तुमचं जे काही येईल ते समजा 28 असेल तर 28.00 दिसेल,
29 असेल तर 29.00 दिसेल, 30 असेल तर 30.00 दिसेल. कोणतंही डायमेन्शन तुम्हाला क्लिअर मध्ये नाही दिसणार, तर पुढे पॉइंट मध्ये दाखवण्यात येईल. समजतंय काय करायचं ते? इथपर्यंत क्लिअर झालं? मग मी येस सिम्पली मॅम. काय केलं, त्या प्रिसिजनला मी काय केलं, मला आता 0 पॉईंट फक्त एक 0 हवंय, म्हणून मी 0.10 वरती गेले, क्लिक केलं आणि त्यानंतर सिम्पली ओके प्रेस केलं आणि सेट करंट सेट का करते मी, अगोदरचे जे डायमेन्शन दिले ते चेंज व्हायसाठी सेट करंट केलं, क्लोज केलं. आता इथं बघा 300.0 आलं. क्लिअर काय केलं ते? प्लस तुमचं जे डायमेन्शन दिलं होतं मी, त्याच्या पुढचा ॲरो मी पण केला होता 5 म्हणजे त्याचं साईज 5 ठेवले होते, ते पण बघा ॲरो तुमचा मोठा दिसतो ना लास्ट टाइम पेक्षा. आता हेच डायमेन्शन मला अजून आतमधल्या सर्कल्सलाही द्यायचे. सो मी सेम परत जाईन, ह्या डायमेन्शन वरती सिलेक्ट करेन, ते विचारते बघा सिलेक्ट आर्क, मग मी परत जाऊन ह्या आतमधला डायमीटर सिलेक्ट केला. बघा मी मगाशी तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर 30 वरती ऑफसेट केलेलं, मग कॅल्क्युलेट केला 30 प्लस 30 60 आणि 300 मायनस 60 किती आलं? 240. हा बघा बघू तुमचं डायमेन्शन आलंय का तेवढं? आलंय का? ओके फाईन. आता बघा मी काय करते, दोन्ही स्लाइड जर ओपन होत असतील तुम्हाला तर ते दोन्ही चेक करा. कसं कराल हे बघा. आता मला काय करायचंय, लाईन ड्रॉ करायची आहे. सो मी सिम्पली काय करते, चेक माय कीबोर्ड. हे बघ इथे यल कमांड कुठे आहे, इथे. मग मी सिम्पली यल टाईप केलं आणि हे आपलं स्पेस. ओके. आता ते काय म्हणतं, स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. मग मी काय केलं, सिम्पली माझा माऊस घेतला आणि माऊसने तुमच्या स्क्रीनवरती बघा एक पॉइंट क्लिक केला, त्यानंतर पुढचा पॉइंट ते विचारते, मी सिम्पली माऊस मूव्ह करते. सो मी काय केलं, मला लेंथ हवी आहे 100. सो इथं बघा कीबोर्ड वरती 1, त्यानंतर 0 0. आता 1 घेतलं नाही त्यानं, म्हणून मी काय केलं, परत एकदा 1 टाईप केलं, 1 0 0. तुम्ही ऍट अ टाइम दोन्ही बघायचं, हे कीबोर्ड पण बघायचं आणि ही स्क्रीन पण पाहायची. स्क्रीन माझ्या दुसऱ्या ह्याच्यावरून क्लिअर होईल आणि तुमचं जे कीबोर्ड आहे ते माझ्या दुसऱ्या अकाउंटवरून दिसेल तुम्हाला. आता 100 मी टाईप केलंय, परत काय केलं, इथं गेले आणि ही ती जी टॅब कमांड आहे ती टॅब फक्त प्रेस केलं. टॅब प्रेस केल्यावरती काय होतं, हे जर तुम्ही इथं पाहिलं तर तुमचा जो अँगल आहे तो अँगल सिलेक्ट करायला घेतं ते. हे बघा इथं झूम आउट करते म्हणजे तुम्हाला क्लिक होईल एक्झॅक्टली. ठीक आहे, मी 0 अँगल दिला आणि एंटर टाईप केलं. आता मला काय झालं, माझं त्याने घेतलं नाही 0 अँगल. म्हणजे हे तुम्ही जर माझ्या स्क्रीनवरती पाहिलं तर 0 अँगल त्याने घेतला नाही. म्हणून मी काय केलं, फक्त एस्केप ड्रॉ केलं. एस्केप ही की फक्त प्रेस केली, तुम्ही त्या कमांडमधून बाहेर आला. म्हणजे आता काय करायचं, मला हे करतो नको तसंच तर मी करायचं का? हा राईट, जसं तुम्ही अंडू करता त्याचप्रमाणे फक्त एस्केप ड्रॉ करायचं, म्हणजे एस्केप क्लिक करायचं.
एस्केप क्लिक केलं की तुम्ही प्रत्येक कमांड मधून बाहेर येता. मग मी आता लाईन कमांड मधून बाहेर आले. मग मी काय केलं, परत मला ही लाईन नको आहे. मग मी लाईन वरती गेले, ह्या लाईनला सिलेक्ट करायचं तर फक्त सिम्पली क्लिक केलं. क्लिक केलं आणि डिलीट. इथं दिसलं असेल तुम्हाला डिलीट, हे डिलीट आपलं. ओके, मग मला परत एकदा लाईन हवी आहे. आता पुन्हा एकदा बघा व्यवस्थित. हे यल स्पेस लाईन घेतली कमांड. मग मी काय केलं, इथे एक पॉइंट घेतला. आता मला लेंथ किती हवी आहे, समजा 100. ओके, त्यानंतर मला काय हवंय, अँगल हवाय. अँगल मला हवाय 0. म्हणून मी सिम्पली 0 टाईप केलं आणि एंटर केलं. ते अजूनही घेत नाही. घेत का नाहीये, कारण मी घाई केली. पण आता बघा, थोडस लेट होतंय. माझी स्क्रीन जर तुम्हाला दिसत असेल तर. आता मला काय हवंय, एकच लाईन हवी होती. मी एक लाईन ड्रॉ केली. मला पुढे लाईन कंटिन्यू करायची नाहीये. तर मी काय करेल, माझी सगळी लाईन, मग मी त्या लाईन वरती क्लिक केलं. आता एस्केप कमांड टाकायचं. सिलेक्ट केली आणि त्यानंतर सिलेक्ट करून एस्केप. दॅट्स इट. झाली 100 ची लाईन कंप्लीट. क्लिअर? येस मॅम. झाली का लाईन तुमची स्ट्रेट लाईन? ओके. आता मी तुम्हाला काय शिकवते, हा माझा माऊस आहे. तर तुम्ही ॲट अ टाइम दोन्ही बघा. म्हणजे माऊस मध्ये जर मला एखादी गोष्ट सिलेक्ट करायची आहे तर मी काय करेन, त्या लाईन वरती जाईन आणि हे बघा, हे बोट दोनच बोटावरती यूज करते. मग मी हे हा जे आहे लेफ्ट साईडचं, त्याच्यावर सिम्पली क्लिक केलं तर तुमची ती लाईन सिलेक्ट झाली. दिसते का दोन्ही सिलेक्ट झालेलं आणि क्लिक केलेलं? ओके. आता काय करायचं, मला नाही सिलेक्ट करायचे तर तुम्ही त्यावेळेला ह्या माऊसचा यूज नाही होऊ शकत. सिम्पली परत तुम्हाला काय करायला लागतं, एस्केप. झालं, तुमची जी लाईन सिलेक्ट झालेली ती लाईन सिलेक्ट नाही झाली. आता झूम आउट झूम इन करताना काय करणार, तर परत बघा मी आता काय करते, पुन्हा हे दोनच बोट यूज करायचे. पण हे मधलं जे आहे स्क्रोल करायचं, ते स्क्रोल तुम्ही जर बॅक साईडला केलं तर झूम आउट होत आहे. पुढच्या साईडला केलं म्हणजे फ्रंट व्हील मध्ये केलं तर तुमचं झूम इन होत आहे. समजतंय? क्लिअर? येस मॅम. ओके. मग मी आता जाऊ परत डायमेन्शन मध्ये. हो. आणि आय होप आता तुम्हाला माझा कीबोर्ड बघायची काही गरज नाहीये. मग मी लिव्ह करते हे. ठीक आहे का? ओके मॅम. ओके फाईन. अच्छा, आता पुन्हा आपण आपली सुरू करू. ओके, मी डायमेन्शन मगाशी दिलं, काय दिलं, ह्या बाहेरच्या ह्याला दिलं, सर्कलला दिलं, आतमधल्या सर्कलला दिलं. आता हे जे छोटं सर्कल आहे त्यालाही मला द्यायचंय. मी सेम परत जाईन, हे डायमेन्शन कमांड सिलेक्ट करेन डायमीटर वाला आणि जाऊन पुन्हा सिम्पली मला ज्या सर्कलला द्यायचंय ते सर्कल सिलेक्ट करेन. केलं सिलेक्ट, तुमचं ते डायमेन्शन दिलं त्यानं 40 डाया. क्लिअर?
क्लिअर? येस मॅम. अरे आम्ही केलं. हम्म. आता मी तुम्हाला डायमेन्शन कसं द्यायचं शिकवलं. आता मला काय हवंय सांगते मी तुम्हाला सिम्पली. ही जी मी जे सर्कल ड्रॉ केलंय त्या सर्कल मधलं हे आतलं जे सर्कल आहे त्याची आपल्याला दिसायची काही गरज नाही. इट शुड बी हिडन, राईट? किंवा जरी असेल तरी देखील ते एवढं डार्क दिसण्याची गरज नाहीये बिकॉज इट्स अ रेफरन्स. की बाबा मी काय करते तर ते छोटे सर्कल जे मी मध्ये ड्रॉ केले ते पर्टिक्युलरली त्या डायमीटरला हवेत. इट्स अ रेफरन्स. ते दिसण्याची गरज नाहीये. सो मी काय करेन तर बाय डिफॉल्ट ते जे सर्कल आहे त्या सर्कलच्या लाईनची हे बदलेल. तर मी काय केलं ते सर्कल सिलेक्ट केलं आणि इथं जायचं प्रॉपर्टीज. दिसतंय प्रॉपर्टीज नावचं तुमचा टूलबार? त्या प्रॉपर्टीज मध्ये जाऊन हे जे बाय लेअर आहे त्याच्यावरती क्लिक केलं तर काय भेटेल तुम्हाला? तुम्हाला कोणता कलर यूज करायचा आहे तो भेटेल. आता मला कलर हवाय हा सियान. ओके, तुम्हाला कुठलाही देऊ शकता पण मोस्टली जे हिडन पार्ट्स आहेत ते ब्लू किंवा सियान कलरने दिले जातात. जर सेंटर लाईन असेल ती देखील ब्लू और सियान कलरने दिली जाते किंवा रेड कलर यूज करतात. तुमचं ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम कराल किंवा तुमच्या कंपनीचं जसं कल्चर असेल त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे सेंटर लाईन यूज करतात. सो तुम्हाला जो कलर हवाय तो कलर सिलेक्ट करा. आता मी आय थिंक ग्रीन सिलेक्ट करते. ओके फाईन, ठीक आहे. मी ग्रीन सिलेक्ट केला तर तुम्ही चेक करा ते जे सर्कल आहे त्या सर्कलचा कलर ग्रीन झाला. ही जी लाईन हवी आहे ही लाईन मला कंटिन्युअसली लाईन नको आहे किंवा त्याची लाईन जी तुम्हाला आता दिसते कंटिन्यू आहे ती कंटिन्यू नको आहे. तर मला काय हवंय डॉटेड मध्ये दाखवायचे किंवा ॲज अ सेंटर लाईन म्हणून तिला ड्रॉ करायचे. मग जर सेंटर लाईन म्हणून असेल तर मी काय करते परत ह्या प्रॉपर्टीज मध्ये सेकंड वाला बाय लेअर वरती क्लिक केलं तर तुम्हाला हे दिसेल. हे जे पुढे दिसतंय ना, दिसतंय का पुढं लाईन टाईप मॅनेजर? त्याच्यामध्ये गेले आणि लोड वरती क्लिक केलं. लोड वरती क्लिक केलं की ऑटोकॅड मध्ये जितक्या लाईनचे टाइप्स आहेत ते सगळे लाईनचे टाइप्स तुम्हाला इथं व्ह्यू होतात. मग मला कुठली हवे तर ISO लॉंग डॅश डॉट म्हणजे एक मोठी डॅश एक डॉट डॅश डॉट डॅश डॉट. हीच का तर सेंटर लाईन ड्रॉ करण्यासाठी आपण एक लॉंग डॅश त्यानंतर डॉट लॉंग डॅश डॉट ही कमांड यूज करतो किंवा ही लाईन यूज करतो. म्हणून मी ती लाईन सिलेक्ट केली आणि सिम्पली ओके प्रेस केलं. इथं ती आली त्यानंतर फक्त ओके म्हणायचं. ती घेतली जात नाही इथून. परत काय करायला लागतं परत तुम्ही इथं लाईन चेंज करायची. तिथं गेलं इथं जायचं बाय लेअर मध्ये. मी जी आता सिलेक्ट करून आणली होती ती इथं दिसते बघा ACAD ISO 04W100. मग मी ती लाईन सिलेक्ट केली. ओके, आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जी आपली सेंटर लाईन आहे ती तुम्हाला बघा बघू सेंटर लाईन सारखी दिसते का? दिसते का? दिसते? हो नाही नाही दिसत, दिसतंय, चांगलं नाही दिसत, दिसतंय खराब दिसतंय मॅम. दिसतंय, काहीतरी दिसतंय बोला. दिसतंय. खराब दिसतंय ओके, ग्रीन कलर. म्हणजे तुम्ही मग कुठला रेड घ्यायचंय? सायन कोणता घ्या. घ्यायचा तुम्ही सांगा आपण तो कलर साईन घेऊ. ओके फाईन. हे बघा परत एकदा दाखवते कसं घेतलं. हे सर्कल गेले सिलेक्ट केलं. आता माझं सिलेक्ट नाही झालं कारण मी त्या सर्कल वरती पर्टिक्युलर सिलेक्ट नव्हतं गेलं. झालं आता सिलेक्ट झालं सर्कल. गेले परत हे मला कलर नकोय हा. गेले साईन कलर वरती सिलेक्ट केलं. झालं सर्कलचा कलर चेंज झाला. ओके ओके का? ओके मॅम. ओके मॅम. झालं ओके दिसते ना आता? आवडलं ना तुम्हाला? म्हणजे मॅम. क्लिअर कसे यूज करायचे कळालं, कलर कसा यूज करायचा कळालं आणि वेगवेगळे कलर लाईनचे टाइप्स पण समजले. पुन्हा एकदा लाईनचे टाइप्स कसे द्यायचे सांगते बघा. प्रॉपर्टीज मध्ये प्रॉपर्टी सिम्बॉल मध्ये
बाय लेयर सेकंड वाला, हे जे फर्स्ट वाला बाय लेयर आहे ते काय करतं, तुमच्या लाईनची थिकनेस मेंटेन करतं किंवा थिकनेस तुमची स्पेसिफाय करतं. ही जी लाईन तुम्हाला आता दिसते ती किती थिकनेसची आहे, तुम्हाला ती डार्क हवी आहे, जाड हवी आहे, छोटी हवी आहे, बारीक हवी आहे, हे सगळं फर्स्ट लेयर मध्ये. आपल्याला त्याच्याशी ते नकोय, आपल्याला ते चेंज नाही करायचं, आपण त्याला सेम ॲज अ बाय लेयर ठेवलं. फक्त मला काय करायचंय, त्या लाईनचा टाईप बदलायचा आहे, म्हणून मी सेकंड बाय लेयर मध्ये गेले आणि इथं जाऊन ऑर्डर वरती क्लिक केलं. ऑर्डर वरती क्लिक का केलं, की मला जी लाईन हवी आहे ती लाईन तिथं नाही दिसत आहे, म्हणून मी ऑर्डर वरती क्लिक केलं. मग तुम्हाला इथं काय येईल, एक डिस्क्रिप्शन बॉक्स येईल. त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला काय विचारता येते, की लोड करा. लोड करा म्हटलं की काय होतं, की ऑटोकॅड मध्ये जितक्या लाईनच्या टाइप्स आहेत आणि त्या लाईन कशा दिसतात, लाईन टाईप अँड डिस्क्रिप्शन, ह्याची तुम्हाला एक लिस्ट भेटेल. मग ह्याच्यामध्ये जायचं, तुम्हाला जे लाईनच्या टाइप्स हवे, प्रत्येक ठिकाणी वेगळे लाईनचे टाइप यूज करतो. आय थिंक कॅड ईडीआर ड्रॉइंगला तुम्हाला हे झालं असेल, सेंटर लाईन लॉंग डॅश डॉट लॉंग डॅश ड्रॉ करायची. बाबा हिडन असेल तर कसं डॅश डॉट डॅश 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 ड्रॉ करायचं. ह्या जे काही लाईनचे टाइप्स तुम्ही यूज करणार आहे ते इथून सिलेक्ट करायचं. तर मी मगाशी लॉंग डॅश डॉट ही सिलेक्ट केली. आता मला डॅश स्पेस डॅश ही हवे, सो मी काय करेन, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करेन आणि ओके म्हणेन. जेव्हा तुम्ही ओके म्हणता तेव्हा ह्या तुमच्या पुढचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये एक एक लाईन ऍड होत जाते. मग माझी लाईन ऍड झाली आहे, मग मी काय केलं, ओके केलं. आता तुम्हाला ही लाईन इथं दिसेल, पण त्या पर्टिक्युलरली ऑब्जेक्टला ती अप्लाय नाही झाली. मग मी काय केलं, तो ऑब्जेक्ट इथे जाऊन सिलेक्ट केला. आता मला काय हवंय, हे सर्कल जे आहे ह्या अरेमध्ये दिलेलं मी, त्या सर्कलला मला ती लाईन पाहिजे, म्हणून मी काय केलं, ते सर्कल सगळे सिलेक्ट केले. 2 इथं गेले, परत एकदा हे सर्कल जे मला हवं आहे त्याच्यावर मी क्लिक केलं, सिलेक्ट झालं. इथं जायचं बाय लेयर मध्ये. हे असं का होतंय, आता का नाही सिलेक्ट होतंय, हा ऍरे आहे. मग ते काय म्हणतं, तुम्ही ऍरे मध्ये चेंज करायचंय का तुम्हाला, असं ते विचारतं. मला नाही करायचंय, मग मी नाही करायचं, त्यामुळे ते चेंज नाही होऊ शकत आहे. मग जेव्हा तुम्ही ऍरे सुरुवातीला जे सर्कल ड्रॉ करा इथं, त्याचा कलर तुम्ही ऍरे करायचा अगोदर बदलायचा, जेणेकरून पुढचं जे ऍरे केल्यानंतर जे सर्कल ड्रॉ होईल ते देखील त्याच कलरचं आणि त्याच टाईपचं ड्रॉ होईल. क्लिअर होतंय? क्लिअर होतंय? येस मॅम. इज दॅट क्लिअर टू यू? ओके. मग आता मी ह्याचं चेंज नाही करू शकत आहे, आउटर सर्कल चेंज करू शकते. सो मी गेले आउटर सर्कल कडे, मला हे आउटर सर्कल डॉटेड मध्ये हवंय. हिडन आहे असं मला दाखवायचं आहे, म्हणून मी जस्ट तुम्हाला दाखवते. मी गेले, सिलेक्ट केलं, ते हिडन झालं. आता मला ते व्हाईट कलर मध्ये देखील नकोय, मला ते रेड कलर मध्ये हवंय. मग मी गेले बाय लेयर वरती, रेड कलर घेतला, सिलेक्ट केलं, झालं. सिम्पली तुमचं जे काही ड्रॉइंग आहे ते विथ द लेयर ऑफ बाय लेयर और बाय कलर बाय प्रॉपर्टीज तुम्ही चेंज करू शकता. ओके, क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झालं? आता मी हे जे केलंय ते मला नको आहे. मला हे जे सर्कलचे मी लाईन बदलली आहे, लाईनचे कलर बदललाय, ते मला नको आहे. म्हणून मी काय केलं, सिम्पली मला हे नको आहे, कंट्रोल झेड, कंट्रोल झेड. सिम्पली मी कंट्रोल झेड प्लेस करते. कंट्रोल झेड, कंट्रोल झेड, कंट्रोल झेड. झालं, अंडू झालं, जेवढं केलं होतं तेवढं सगळं. क्लिअर? क्लिअर? आता कमांड्स तरी सगळ्या आय थिंक क्लिअर झाल्यात तुमच्या. बेसिक कमांड सगळ्या क्लिअर झालेत. ऍडव्हान्स कमांड मध्ये तुम्हाला डायमेन्शन द्यायला पण शिकवलंय, बाय लेयर द्यायला देखील शिकवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, एक छोटीशी सिंपल बट छानवाली कमांड आहे, मॅच प्रॉपर्टी. मॅच प्रॉपर्टीज मध्ये काय होतं, तर काय होतं चेक करा. मी आता काय करायचंय, मला हा मॅच प्रॉपर्टी, तर तुम्ही डिरेक्टली इथून सिलेक्ट करू शकता. अदरवाईज सिम्पली काय करायचं, आणि ए, एम ए मी टाईप केलं,
MA टाईप करायचं, स्पेस द्यायचं. बाय डिफॉल्ट ते तुमचे मॅच प्रॉपर्टी कमांड सिलेक्ट करताय. समजतंय? हॅलो हॅलो, आहात की गेलात रे कुठं सगळे? आहोत मॅम, माझं ते माईक जरा चालूच होत नाही. बरं ठीक, तुझं ऐकू येते मला खरं. बरं ठीक आहे, ऐकून घे. आता मॅच प्रॉपर्टीज केली मी, तर काय केलं, मला ही जी आतमधली लाईन आहे ही लाईनची प्रॉपर्टी हवी आहे. मग ते म्हणतं बघा सिलेक्ट सोर्स ऑब्जेक्ट. मी काय केलं, ही सेंटर लाईन मला पाहिजे नाही, मी सेंटर लाईन सिलेक्ट केली, म्हणजे डेस्टिनेशन माझी सिलेक्ट झाली. आता मला हे कशाला द्यायचंय, तर मी गेले इकडं. इथं मला जर समजा ह्या लाईनला किंवा इथं ह्या लाईनला मला जर ती प्रॉपर्टी द्यायची आहे, तर फक्त सिम्पली त्या लाईनवरती जाऊन क्लिक करायचं. इथं हवी आहे, इथं हवी आहे, जिथं जिथं हवी आहे ती लाईन सिलेक्ट करा तुम्ही. ती लाईन सेम त्या जुन्या लाईन सारखी दिसून येते. म्हणजे इची प्रॉपर्टी आणि हे जे मी आपण आता ह्याचं ड्रॉ केलंय, ह्या दोन्हीच्या प्रॉपर्टी सेम होतात. कळलं, समजलं, क्लिअर झालं? त्यासाठी मॅच प्रॉपर्टीज कमांड यूज करा. ओके. हॅलो, येस मॅम, ती डॉटेड लाईन नाही झाली पण सेम तशी, म्हणजे याची कशी डॅश डॉट होते, त्याचा फक्त कलर झाला का त्याचा? ती लाईन डॉटेड आहे. नाही नाही नाही, ती लाईन डॉटेडच आहे, पण आपलं ते डायमेन्शन छोट आहे, त्यामुळे ते क्लिअर नाही होते, दिसत नाहीये ते क्लिअर. कारण आपले ते वाले डायमेन्शन 100चे होते, त्यामुळे त्याचं स्पेसिंग जास्त होतं. हे डायमेन्शन कमीच आहे, त्यामुळे त्याचं स्पेसिंग कमी आहे. इथं बघ, तुम्ही जर ती लाईन सिलेक्ट केली तर बाय डिफॉल्ट तुमचा लाईनचा टाईप तोच दिसतोय तुम्हाला. इथे दिसतोय का? येस येस. इथं बघायचं, लाईन सिलेक्ट केली तर प्रॉपर्टी चेंज होत आहेत. ती चेंज झालीये, फक्त काय आहे, ती लॉंग डॅश आहे ना, मग लॉंग डॅश मुळे काय झालं, आपले इकडचे डायमेन्शन जे आहेत ते वेगळे आहेत. इथं डायमेन्शन आपलं किती आहे, ह्या डाया कितीचा आहे बघ, अप्रॉक्सिमेट हा वाला डाया 240चा आहे. मग बाय डिफॉल्ट ते 240च्या अप्रॉक्सिमेट त्या लाईनची डायमेन्शन दिसणार आपल्याला, किंवा ते तुकडे त्यामुळे मोठे दिसत आहेत. तेच इथं आपले डायमेन्शन खूप मग कमी इथे आहेत, जी स्ट्रेट मग लाईन आहे ना, कम्पेअर हा टू दॅट दिसणार ना. येस येस येस, पण इथे जी हा स्ट्रेट लाईन आहे तिची हा, विड्थ जास्त वाटते ना, म्हणजे त्याचं जास्त आहे का डायमेन्शन? हा इथेच हाफ नाही नाही नाही, सर्कलच्या आपण खालची जी विड्थ आहे चेंज नाही करत. ती जास्त अच्छा, डार्क ही वाली वाटते. का? हा येस येस. हे डबल येत नाही का रे बाळा? हा 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 हो, हा आलं लक्षात. ती डार्क आहे, त्या दोन लाईन्स आहेत. मग अशा आपण काय केलेलं आठवते का बघ, मी हो काय आलं, केलेलं, मिरर केलं होतं, इकडची मिरर लाईन आणि केलं इकडची होतं. लाईन मिळत आहे. हो डबल दोन आहेत, दोन. एकावरती एक आहेत, दोन लाईन आहेत. Right. त्यामुळे ते डार्क दिसतं. दोन लाईन आहेत कोइन्साइड झालेल्या, त्यामुळे ते तुम्हाला मोठं डार्क दिसतंय. क्लिअर? बर, तुम्हाला मी एक टास्क देऊ आता लगेच 2 मिनिटात. देऊ का? हो म्हणा पटदिशी. हो मॅम. आता सध्या झालेले आहेत 10 ते 20 झालेले आहेत. आता मी तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगते, ह कसं लक्षात ठेवायचं. ABCD सगळ्यांना येते, येते ना? हो. येते की नाही येते ABCD? येते. मग ए जर मी टाईप केलं, तर ए टाईप केलं की काय दिसतं, आर्क. म्हणजे ए स्टँड फॉर आर्क. जर तुम्हाला आर्क ड्रॉ करायचे तर ए आणि स्पेस द्यायचं, तर तुमची आर्क ड्रॉ करता येते. ओके, आता हे झालं एच. आता मला पाहिजे बी. बी म्हणलं की ब्लॉक येतो, भरपूर काय काय येतं. हे ब्लॉक मी तुम्हाला अजून शिकवलं नाही, तो लिव्ह इट. बी आपण नाही घेऊयात. ओके, नेक्स्ट आहे सी. सी स्टँड फॉर सर्कल. मला आवाज ऐकू येत नाही, मी हेडफोन घातलाय नाही का, तुम्ही मुद्दाम करताय. माईक बंद कर. वेट 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 ठीक आहे. सी स्टँड फॉर सर्कल. ओके, सी अजून कशासाठी यूज करतो आपण, चॅम्पर साठी. पण चॅम्पर मध्ये आपण काय करतो, CH. ओके, म्हणजे एचं काय झालं, आर्क. बी टिल नाव नॉट युज्ड. सी फॉर सर्कल आणि CH फॉर चॅम्पर. ओके,
त्यानंतर आपण कुठली कमांड यूज केलेली, डी फॉर डायमेन्शन स्टाईल. डायमेन्शन स्टाईल कशी चेंज करायची मगाशी सांगितलं. त्याच्यावर क्लिक करायचं, एंटर करायचं, बाय डिफॉल्ट ते स्टाईल दाखवतं. मग त्याच्यामध्ये जाऊन चेंजेस करायचे, मॉडिफाय करायचं, मॉडिफाय करून जे चेंज करायचं आहे ते करून त्यानंतर सेट करंट. ओके, म्हणजे तुमचा डी देखील झालं. आता कुठलं राहिलं, ई वी आर नॉट गोइंग टू यूज. इरेज आहे पण आपण त्याच्या जागी अंडू यूज करतो, कंट्रोल यू. इरेज पण यूज करू शकता. ओके, त्यानंतर एफ स्टँड्स फॉर फिलेट. फिलेट कशी द्यायची मग सांगितलं की नाही, 2 पॉईंट सिलेक्ट करायचे किंवा 2 लाईन सिलेक्ट करायच्या आणि फक्त रॅडियस ड्रॉ करायचे, म्हणजे रॅडियस टाकायची, त्याच्यामध्ये तुमची फिलेट दिली जाईल. त्यानंतर एफ नंतर काय आहे रे, जी ग्रुपसाठी आहे. ते ग्रुप कसं करायचं नाही शिकवलं, इट्स ऍडव्हान्स कमांड, ते तुम्हाला आता सध्या तरी नाहीये, मी सांगेन खरं, आत्ता नाही, नेक्स्ट आहे. त्यानंतर हॅच कशासाठी, जर तुम्हाला एखादा कंपोनंट आहे आणि तो जर तुम्हाला कट केलेला दाखवायचा असेल, सेक्शन पॉईंट दाखवायचा असेल, तर त्यासाठी हॅच कमांड आपण यूज करतो. कशी यूज करायची ह्याच्यामध्ये नाही यूज करू शकत आहे आपण, पण जेव्हा नेक्स्ट टाइम यूज करू तेव्हा सांगू. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, एबीसीडी लक्षात ठेवायचे. कळलं, समजलं? समजलं? हो हो. हा, आता मी एच पर्यंत तरी आली, म्हणजे एच पर्यंत तुमच्या मोस्ट ऑफ द कमांड क्लिअर होतात. राहतात कुठल्या कमांड, एक्सटेंड, ट्रिम, बरोबर आहे की नाही, ॲरे, मिरर. मग ह्या पुढं बघा तुम्ही, त्याचे जे काही स्टार्टिंग लेटर आहे ना त्याप्रमाणे ते व्हॅरी होत जातात. ॲरे ए टाईप करून येत नाही, ए टाईप केलं की आर्क येतो. ॲरे पण येईल पण त्याच्यामध्ये पुढे येईल. बघा, याच्यामध्ये ए टाईप केलं ना, तुम्ही हवं असेल जर तुमच्याकडे असेल लॅपी किंवा पीसी कुठेही, तुम्ही एकदा चेक करा, तुमचे सगळे अल्फाबेट्स ड्रॉ करायचे, टाईप करायचे, फक्त टाईप करायचे, स्पेस नाही द्यायचा. स्पेस दिला की बाय डिफॉल्ट जे फर्स्ट असेल ना ते कन्सिडर करेन, तर ते ड्रॉ करायला लागेल तुम्हाला. सो फक्त ए टाईप करा, त्याच्या खाली तुम्हाला लिस्ट भेटेल एशी रिलेटेड कोणत्या कोणत्या आहेत कमांड्स. हे बघ, एवढ्या कमांड्स एशी रिलेटेड तुम्हाला ऑटोकॅड मध्ये यूज करायच्या. पण आपण इतक्या सगळ्या यूज नाही करत आहेत. आपण फक्त कोणत्या यूज करतो, बेसिक कमांड, आर्क, सर्कल, लाईन आणि तुमचं ट्रिम, एक्सटेंड, पोलार अरे, मिरर, ह्या बेसिक कमांड यूज करून कोणताही ऑब्जेक्ट तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, हे ऍडव्हान्स मध्ये आहे. ज्या पुढच्या कमांड्स आहेत तुम्ही फक्त बेसिक फर्स्ट कमांड असतील किंवा ज्या तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये यूज करायच्या तेवढ्या लक्षात ठेवायच्या. ओके, आता ए टाईप केलं की बघा केवढा कमांड्स आला, तुम्हाला हवं ते तेव्हा तुम्ही ड्रॉ करू शकाल, असं लक्षात ठेवायचं. प्लस हे जे वरचे टूल बार्स आहेत ते टूल बार मोस्ट ऑफ द टाइम तुमच्या डोळ्यामध्ये बसलेले असू देत. बसलेले इन द सेन्स, तुम्हाला जरी तुमच्या समोर कॅड नसेल तरी तुम्हाला इमॅजिन करता यायला हवं की लाईन कुठे येते, म्हणजे कर्सिव्ह बरोबर त्या लाईन वरती जाऊ शकतो का तुमच्या समोर हे नाहीये, ऑटोकॅडचं सॉफ्टवेअर नाहीये तरी देखील. हवं असेल तर काय करा, मी जे तुम्हाला स्क्रीन शेअर केली आहे त्याला झूम करून एक पिक घ्या, त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि त्या स्क्रीनशॉट मध्ये तिथं ज्या ज्या कमांड्स दिसत आहेत तुम्हाला किंवा जिथं जिथं तुम्हाला अँगल दिसते, ट्रायंगल दिसते, लाईन, पॉलीलाईन, सर्कल, आर्क, इव्हन, रेक्टँगल, इलिप्स, हॅच, त्यानंतर तुमचं बाकीच्या ज्या कमांड्स आहेत इथं दिसत आहेत मॉडिफाईड मध्ये, ॲनोवेशन, लेयर्स, ब्लॉक, प्रॉपर्टीज, ग्रुप्स, ह्या प्रत्येक कमांडचं तुम्हाला ना पाठ व्हायला हवं. मी पाठ म्हणते, पाठ इन द सेन्स, आता सध्या तरी आपण प्रॅक्टिकल नाही करतोय त्यामुळे तुम्ही पाठ करून घ्या, यासाठी रट्टा मारा इन शॉर्ट. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल कराल तेव्हा ह्याचा यूज तुम्हाला व्हायला पाहिजे. समजतंय? आता बघा, आपण आतापर्यंत काय केलं, सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेतला. आता नेक्स्ट टाइम आपण काय करणार आहे, तर नेक्स्ट प्रॅक्टिकलला आपण एक ऑब्जेक्ट घेणार आहे, कोणताही ऑब्जेक्ट मी घेईन, तुम्ही सिलेक्ट करा. कसंही तुम्हाला हवा असेल एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करायचे, ऑनलाईन ड्रॉ करा किंवा ऑनलाईन डाउनलोड करा आणि मला सेंड करा. आपण हवं असेल तर पुढच्या प्रॅक्टिकलला तो ड्रॉ करू. ओके 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 का? हो नाही, येऊ दे आन्सर काहीतरी. ठीक आहे, चालेल. मग आज आपण इथं थांबूया. चालतंय. हो मॅम. हा, आता जस्ट फक्त एक इंट्रोडक्शन म्हणून, मी जसं होम मध्ये होते तेव्हा हे सगळे दिसत होते. त्याच्या पुढं जर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं, वरती एक टूलबार टाईप दिसतं, इन्सर्ट.
त्यानंतर ॲनोटेट. ॲनोटेटमध्ये काय येतं तर तुमचे डायमेन्शन जे आहेत ना त्या डायमेन्शनचं मॉडिफिकेशन येतं. पॅरामेट्रिक. पॅरामेट्रिकमध्ये काय येतं कन्स्ट्रेंट तुमचे. व्ह्यूज. व्ह्यूमध्ये काय येतं तुम्हाला कोणता व्ह्यू हवा आहे कसं हवं आहे ते येतं. मॅनेज. मॅनेजमध्ये काय येतं तुमचे जे काही ॲडव्हान्स टूल्स तुम्ही यूज करणार आहात ते सगळे येतात. आउटपुट. आउटपुटमध्ये पेज सेटअप कसं करायचं, प्लॉट कसं करायचं, बॅच प्लॉट कसं करायचं, डिटेल्स कसे पाहायचे हे येतं. ॲडिन्समध्ये काय येतं तुम्हाला ॲप मॅनेज करायचं असेल किंवा तुम्ही कधी कधी ऑब्झर्व केलं असेल एखादं ॲप ओपन केलं की आपल्याला मॅक्सिमम ॲडव्हर्टाइजमेंट येतात तर त्या मॅनेज करायचं काम पण ह्याच्यामध्ये करू शकतो. A360 हे काय आहे तर 3D मध्ये ड्रॉ करण्यासाठी हे A360 यूज करतात किंवा 3D व्ह्यू असेल AutoCAD मधला तर तो व्ह्यू दिसण्यासाठी ह्याला एक सपोर्टिव्ह एक सॉफ्टवेअर लागतं. A360 नावाचंच असतं ते 3D मध्ये बघण्यासाठी आपण यूज करतो. त्यानंतर एक्सप्रेस टूल्स. हे टूल्स कशासाठी आहेत तर जे लाईन्स आहेत जे ब्लॉक्स आहेत किंवा जे तुम्ही ड्रॉ करता त्याला एका वेगळ्या ह्याच्यामध्ये दाखवण्यासाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ब्लॉक रिप्लेस करायचा आहे किंवा एक कंपोनंट आहे त्याला तुम्हाला एक ब्लॉक कन्सिडर करायचं आहे म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला सगळं सिलेक्ट नाही करायला लागणार. फक्त तो ब्लॉक सिलेक्ट करायचा आणि तो ॲज इट इज कॉपी करून तुम्ही घेऊ शकता. मग हे जे काही आहे ते तुमच्या एक्सप्रेस टूल्समध्ये येतं. फीचर्ड ॲप्समध्ये काय आहे बघा कनेक्ट टू ॲप स्टोअर. म्हणजे तुम्हाला जर ह्या ॲपशी रिलेटेड एक्स्ट्रा काहीतरी डाउनलोड करायचं आहे एक्स्ट्रा सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं तर त्यासाठी फीचर्ड ॲप हे कमांड तुम्ही यूज करू शकता. पण इकडं आपल्याला पुढं जायची गरज सध्या तरी भासत नाही. फक्त आपल्याला होममध्येच काम करायचे आणि समटाईम्स प्रिंटमध्ये जायचे. ते तिथून जायचं नाही फक्त डिरेक्टली कंट्रोल पी म्हणायचं. कंट्रोल पी म्हटलं की ते प्रिंट घेतं आणि तुम्हाला ते विचारतं तुम्हाला काय करायचंय केवढं प्रिंट करायचं. समजलं. आता मी जर कंट्रोल पी टाईप केलं तर इथं यायला पाहिजे. लोड घेतलं आलं कंट्रोल पी. मग इथं प्रिंटमध्ये जाऊन तुम्हाला प्रिव्हियस प्लॉट हवा आहे किंवा नन हवं आहे वॉट एव्हर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. इथं मी काय केलं प्रिव्हियस प्लॉट केलं त्यामुळे त्याने क्यूट PDF रायटर घेतलं म्हणजे PDF मध्ये कन्वर्ट होईल. पेपर साईज A4 घेतली. आता विंडो. विंडो म्हणजे काय तर मला काय सिलेक्ट करायचं मग मी ह्या विंडोवरती गेले तर मला काय सिलेक्ट करायचंय तेवढं सिलेक्ट केलं. वेट थोडंसं लोड घेते हे. जेवढं प्लॉट करायचंय तेवढं मी सिलेक्ट केलं. आता जर मी इथं म्हणलं प्रिव्ह्यू म्हणते मग तुम्हाला जेवढं मी सिलेक्ट केलंय त्याचा प्रिव्ह्यू दिसेल. त्यासाठी थोडे वाट पहा. सी अर्ध सिलेक्ट झालेलं अर्ध दिसलं. पूर्ण सिलेक्ट केलं पूर्ण दिसेल. पेज सेटअप चेंज करू शकता. पोर्ट्रेटचं लँडस्केप करू शकता. ओके. आता हे कसं करायचं हे नेक्स्ट टाइम शिकायचं. ओके. हॅलो हॅलो. ओके मॅम. हां ठीक आहे चालेल. आज थांबूया आपण इथं. थांबूया का. हो मॅम. हो मॅम. ओके फाईन चला हा मॅम. बाय.